मित्रांनो, जसं की गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये पीक विम्याच्या हालचाली सुरू झालेल्या होत्या. मार्च महिन्याच्या 26-27 तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली होती. तर मित्रांनो, फायनली 19 मार्चपासून बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे स्टेटस हे चेंज होणं सुरू झालेलं आहे. आता ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं स्टेटस अद्यापही चेंज झालेलं नाही, ज्या शेतकऱ्यांचं क्लेम स्टेटस अवेटेड दाखवत आहे, बऱ्याच शेतकऱ्यांचं झिरो दाखवत आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं अजूनही कुठल्याही प्रकारचं स्टेटसमध्ये बदल दिसलेला नाही. अशा शेतकऱ्यांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की बाबा तुम्ही तर म्हणले होते या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होईल वगैरे वगैरे. मित्रांनो, आपलं राज्य सरकार हे कोणत्या पद्धतीनं काम करतं हे सर्वांना माहीत आहे. आपण जरी अंदाज जरी दिलेला असला तरी सुद्धा तो अंदाज थोड्याफार प्रमाणात आपला खराच होत असतो. फायनली मित्रांनो, 19 तारखेपासून शेतकऱ्यांचे स्टेटस हे चेंज झालेले आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांना हेक्टरी 9,000, 10,000 या पद्धतीच्या रकमा ह्या दाखवल्या गेल्या आहेत. आपण जसं सांगितलं होतं त्याच पद्धतीनं गोष्टी घडत आहेत मित्रांनो. बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं की बाबा हेक्टरी जरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठमोठ्या घोषणा केलेल्या असल्या, मोठमोठे आश्वासनं दिलेली असले, हेक्टरी 17,000 रुपये, 17,500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होतील असे मोठमोठे फेकॉलॉजी केलेली असेल तरीसुद्धा आपण सांगलं होतं की बाबा जास्तीत जास्त गेल्या वर्षी कसं ₹1 पीक विमा योजना होती, त्या कारणास्तव 6,000-6,500 या पद्धतीच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी वितरित झालेल्या होत्या. त्याच पद्धतीनं मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा स्टेटस चेंज झालेले आहे आणि त्याच पद्धतीनं बऱ्याच शेतकऱ्यांना सोयाबीन वगैरे पिकाचा पीक विमा हा दाखवला गेला आहे. आणि त्या शेतकऱ्यांना ₹9,487 जवळपास ₹800, ₹9,500 अशा पद्धतीच्या रकमा बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दाखवल्या गेल्या आहेत. आता बऱ्याच जिल्ह्यातील शेतकरी असे सुद्धा आहेत, त्यांच्या स्टेटसमध्ये अद्यापही क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे. जसं की हिंगोली, काही परभणीचा भाग, हे नांदेडचा भाग. तर बऱ्याच जिल्ह्यातील शेतकरी आता टोटली पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये स्टेटस अद्यापही बदल झालेले नाहीत. मंडळानुसार किंवा तालुक्यानुसार किंवा जिल्ह्यानुसार हे स्टेटस बदलणं सुरू झालेलं आहे. त्यात मित्रांनो, काल परवापासून पीक विम्याच्या साईटमध्ये आता बरेच शेतकरी स्टेटस चेक म्हणजे 5-5 मिनिटाला बरेच शेतकरी स्टेटस चेक केल्यासारखं करत आहेत. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं स्टेटस हे दाखवलं गेलं नाही किंवा एरर दाखवत आहेत वगैरे. तर मित्रांनो, काही टेन्शन नाही. ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड होतं, अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जे क्लेम कॅल्क्युलेशनच्या रकमा ह्या दाखवल्या गेल्या जाणार आहेत. आणि त्या कारणास्तव वेबसाईटचा वगैरे प्रॉब्लेम आहे आणि WhatsAppला वगैरे स्टेटस वगैरे दाखवलं गेलं नाही. आता ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता म्हणजे रकमा वगैरे दाखवल्या गेल्या आहेत, त्या शेतकऱ्यांना सध्या तरी फक्त सोयाबीन पिकाचा आणि दुसरा बाकी मूग, उडीद वगैरे या पिकाचा पीक विमा मिळणार आहे. आणि इतर जे पिकं आहेत कापूस, तूर, आपण वारंवार सांगतोय की बाबा कापूस आणि तूर पिकाचा पीक विमा सध्या तरी वितरित होणार नाही. त्या पीक विम्याला जवळपास एप्रिलच्या एंडपर्यंत हे क्लेम कॅल्क्युलेशन होणार आहेत आणि त्यानंतरच या शेतकऱ्यांना कापूस आणि तूर पिकाचा पीक विमा जमा होऊ शकतो. आता राहिला प्रश्न तुमच्या क्लेम कॅल्क्युलेशनचा आणि तुमचं स्टेटस कसं चेक करायचं. आता बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत आहे, ज्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल्स आहेत, अशा शेतकऱ्यांना माहिती आहे की बाबा क्लेम कॅल्क्युलेशन वगैरे चेक करायचं असेल, पीक विम्याचं स्टेटस चेक करायचं असेल तर तुम्हाला WhatsAppला नंबर आहे, त्या WhatsAppच्या नंबरवर तुम्ही मेसेज करून त्याच्यावर तुमचं क्लेम कॅल्क्युलेशन स्टेटस चेक करू शकता. आणि ज्या शेतकऱ्यांना माहितीच नाही की कसं म्हणजे अँड्रॉइड मोबाईल वगैरे नाहीत, अशा शेतकऱ्यांनी वेबसाईटवर जाऊन सुद्धा आपलं स्टेटस हे चेक करू शकता. आणि शेवटचा पर्याय म्हणजे ज्या शेतकऱ्यांना वेबसाईटवर सुद्धा जमत नाही, अशा शेतकऱ्यांनी आपल्या जे पीक विम्याचं जे हेल्पलाईन नंबर आहे, त्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करायचा आहे आणि तिथे आपला आधार नंबर किंवा आपलं जे पीक विम्याचं जे पावती नंबर आपण ज्याला रिसिप्ट नंबर म्हणतो, तो नंबर सांगून आपलं क्लेम कॅल्क्युलेशन किंवा आपलं स्टेटस हे चेक करायचं आहे. तर मित्रांनो, आता लागलीच ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं स्टेटस चेंज झालं नाही, त्या शेतकऱ्यांचं या आठवड्यामध्ये स्टेटस चेंज होऊ शकतं. आणि मार्च एंडपर्यंत स्टेटस चेंज होण्याचा कार्यक्रम चालू राहणार आहे आणि त्यानंतर एप्रिलच्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.